जय हिंद सर्वांना. स्वप्न खाकीचं या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण मुलींसाठी स्पेशल हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला मुंबईचे ग्राउंड कुठं होतील आणि त्याचबरोबर तिथले ग्राउंडचं राऊंड किती मीटरचा आहे, तुम्हाला मार्क कमी काय येतात, तुम्हाला मार्क वाढवण्यासाठी नेमक्या कोणत्या चुका टाळल्या पाहिजे याबद्दल सविस्तर अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून भेटेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला त्यातून नक्कीच तुम्हाला 2-3 मार्क वाढतील. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर बघा, मुंबईचे ग्राउंड कोणत्या ठिकाणी होतात, तर नायगाव या ठिकाणी मुलींचे ग्राउंड घेतले जातात. नायगाव या ठिकाणी मुलींचे ग्राउंड होतात. तर गेल्या भरतीला हे मरीन लाईनला घेण्यात आलेले आहेत. मरीन लाईनला घेण्यात आलेले आहेत गेल्या वेळेसला मुलींचे ग्राउंड. तर ह्या वेळेस नायगावला होतील की मरीन लाईनला होतील. तर बघा, नायगावला मुलींचे ग्राउंड घेतले जातात, त्याचबरोबर मरीन लाईनचे सुद्धा घेण्याची शक्यता आहे. दोन्ही पैकी एक घेतलं जातं. आता सध्या तरी नायगावला होणार की मरीन लाईनला होणार याची माहिती आलेली नाही, कारण ग्राउंड आणि सुरुवात झालेली नाहीत ग्राउंड करण्यासाठी. तर ज्या वेळेस ग्राउंड तुमचे नायगावला होतील की मरीन लाईनला होतील याबद्दल माहिती भेटल्याबरोबर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ टाकला जाईल. त्यातून तुम्हाला माहिती दिली जाईल की तुमच्या नेमकं ग्राउंड कुठं होणार आहेत ह्या वर्षी. तर नायगावला जर ग्राउंड तुमचे झाले तर शक्यता तर 90% नायगावला होण्याची आहे. जर समजा 10% जर मरीन ड्राईव्हला झाले तरी तुम्ही त्याच्या तयारीत राहा. या कारणानं मी तुम्हाला दोन्ही बद्दल माहिती सांगितली आहे. फक्त नायगाव न सांगता मरीन लाईनला पण होण्याची शक्यता आहे. ते 10% आहे, कारण 90% नायगावलाच ग्राउंड मुलींचे होणार आहे. तर बघा, ह्याच्या बरोबर फिक्स माहिती भेटल्यानंतर तुम्हाला आपल्या व्हिडिओ मधून आपल्या चॅनल मधून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमानं सांगितलं जाईल. तर बघा, नायगावचं जर ग्राउंड नायगावला झाले तर तुमचं तिथलं ग्राउंड किती मीटरचं आहे आणि तिथे तुम्हाला मार्क का कमी पडतात आणि ते मार्क वाढवण्यासाठी तुम्हाला नेमकं काय केलं पाहिजे. तर बघा, 200 मीटर एक राऊंड हे 200 मीटरचं काय आहे, एक राऊंड आहे नायगावला मुलींसाठी. तर तुम्हाला 200चे 4 राऊंड मारायचं आहे. 200चे 4 राऊंड मारल्यानंतर तुम्हाला 800 मीटर कंप्लीट होणार आहे. आता बघा, बाकीच्या जिल्ह्यामध्ये 400चं जरी आपण 2 राऊंड मारले तर काय होणार, 800 होऊन जाणार. पण इथं काय आहे, तुम्हाला इथं 200चे असल्या कारणानं राऊंड जास्त आहेत, ह्याच्यामुळे तुमचे मार्क कमी येतात. त्याचं कारण काय, कमी ज्यावेळेस आपण सर्कल मध्ये रनिंग करतो आणि मुलींची जी संख्या आहे जास्त प्रमाणात सोडली जाते. तर बघा, ज्यावेळेस आपण गोल राऊंड पळतो त्यावेळेस प्रत्येक राऊंडला आपल्याला मुलींची संख्या भेटली जाते. आता बघा, जर रोड रनिंग असेल तर आपण काय करतो, एकदा क्रॉस केल्यानंतर समजा इथं आपल्याला क्रॉस करून आपण जर पुढे निघालो तर 400 मीटर जाणे आणि 400 मीटर येण्यामध्ये काय होणार, आपण रिटर्न येते वेळेस आपल्याला इतकी गर्दी भेटणार नाही. पण इथं असं आहे का, तर नाही. तर तुम्हाला इथे काय होणार आहे, तुम्ही एक जरी राऊंड मारला तर ते अर्ध्यात असेल त्या राऊंडला तुम्हाला भेटले तर दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला मुली भेटणारच आहेत, कारण तुम्हाला तिथेच धावायचं आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या मुलींना रनिंग होत नाही त्या मुली काय करतात की सर्कलला धरूनच रनिंग करण्याचा प्रयत्न करतात. कितीही स्लो असेल तर सर्कलला धरून त्याने रनिंग करतात. मग तुम्ही सर्कलच्या बाहेरून पळायला सुरुवात, जसं जसं ग्राउंडच्या थोडं बाहेरून पळता तुम्ही तर तुमचं डिस्टन्स जे आहे ते वाढलं जातं. त्याच्यामुळे काय होणार, तुमचं काही सेकंद वाढले जातात, त्याच्यामुळे तुमचे मार्क कमी होतात. तर तुम्हाला काय करायचंय, जर मुली समजा आणि आपण काय चूक करतो की बाबा ह्या ठिकाणी आपण मुली आहेत तर इथं काय करतो की इकडून साईडनं पळतो आणि परत त्यांना क्रॉस करून आपण सर्कलच्या जवळून पळण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्याला वाटतं की आपलं डिस्टन्स कमी होईल. परत मुली आपल्याला गटल्या, परत आपण त्यांना क्रॉस केलं, परत सर्कलच्या जवळून पळालो. असं करत काय होतं, आपलं डिस्टन्स तर वाढतोच. आता हा डिस्टन्स तर वाढतोच, त्याचबरोबर काय होणार, आपली जी रनिंगची स्पीड आहे ते कमी होते.
कारण बघा आपल्याला इकडे येते वेळेस स्लो फास्ट असं होत काय होणार, रनिंगची स्पीड कमी होते, त्याच्यामुळे आपले मार्कामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, मार्क कमी होऊ शकते, 2-3 मार्क मुलींचे नक्कीच कमी होतात. त्याच्यामुळे तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ज्यावेळेस तुम्ही रनिंग करताय त्यावेळेस तुम्हाला जर मुली समोरासमोर असतील, खूप जवळ असतील, तर तुम्हाला लगेच क्रॉस न करता तुम्ही जे तुमची स्पीड धरून एक साईडनं पळायचं आहे. कारण ती ग्राउंड छोटा असल्या कारणानं तिथं तुम्हाला संख्या जास्त असेल आणि तुम्हाला ते सतत तुमच्या समोरासमोर राहतील. म्हणून तुम्हाला जर अंतर जास्त असेल तर क्रॉस करायचं आहे, नाहीतर तुम्हाला एक साईड धरून तुम्हाला रनिंग करायची आहे. त्याचबरोबर बघा, तुम्हाला ज्यावेळेस रनिंगला जायचं आहे त्यावेळेस तुम्हाला लवकर रनिंगला जायचं आहे. उन्हामुळे सुद्धा मुलींना चक्कर येतात किंवा त्यांना रनिंगला प्रॉब्लेम होते आणि ग्राउंडमध्ये त्यांना मार्क कमी पडतात. तर तुम्ही बघा, अशा प्रकारे तुम्ही रनिंग करता, त्याच्यामुळे तुम्हाला रनिंगला प्रॉब्लेम होते आणि मार्क तुम्हाला कमी येतात. तर ग्राउंडला हे लक्ष द्या तुम्ही आणि तुमचे चांगले मार्क येण्यासाठी ग्राउंडला चांगली तयारी करा. जरी तुम्ही घरी आता तुम्ही डेमो देत असाल तर 200चा देण्याचा प्रयत्न करा. त्याने तुम्हाला 4 राऊंड मारायची सवय होईल आणि ग्राउंडमध्ये सुद्धा तुम्हाला इकडे त्याचा फायदा होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.